नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात धक्कादायक प्रकार समोर आलाय. केमिकलचा वापर करून आंबे कृत्रिमरित्या पिकवले जात असल्याची माहिती समोर आल्यानंतर अन्न व औषध प्रशासन म्हणजेच एफडीएने मोठी कारवाई केली आहे. एफडीएच्या पथकाने बाजारात अचानक धाड टाकत काही संशयित व्यापाऱ्यांकडील आंब्यांचे नमुने जप्त केले. हे नमुने आता प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या कारवाईनंतर बाजारात एकच खळबळ उडाली असून आंबा प्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. उन्हाळ्याच्या हंगामात बाजारात मोठ्या प्रमाणात आंब्यांची आवक सुरू असताना काही व्यापारी रासायनिक पदार्थांचा वापर करून आंबे लवकर पिकवत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अशा आंब्यांचा आरोग्यावर परिणाम होण्याची भीती ग्राहकांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान व्यापाऱ्यांनी मात्र ग्राहकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केले आहे. काही मोजक्या व्यापाऱ्यांमुळे संपूर्ण बाजारपेठ बदनाम होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ग्राहकांनी विश्वासार्ह विक्रेत्यांकडूनच आंब्यांची खरेदी करावी असे आवाहन व्यापारी संघटनांनी केले आहे. एफडीएच्या या कारवाईमुळे आता बाजारातील आंब्यांच्या गुणवत्तेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला असून पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केमिकलमुळे आत्ताच काय झालेलं रिसेंट इन्सिडेंट आहे आपला कलिंगडामध्ये. काहीतरी इंजेक्शन पिकवण्यासाठी, कोणते फळ पिकवण्यासाठी इंजेक्शनचा प्रयोग केला जातो. इवन नाळामध्ये सुद्धा जे आपल्याला शहाळी येतात आता, त्या शहाळीला सुद्धा इंजेक्शन मारलं जातं. त्याचप्रमाणे आंब्याला इंजेक्शनचा प्रयोग मला वाटत ना होईल, परंतु हे कल्टार टाकून किंवा हे केमिकल टाकून त्यात लवकर पिकवण्यासाठी, कलर येण्यासाठी तो प्रयत्न केलेला असतो. परंतु आंब्याला झाडावर जनरली त्या वरच्या भागाला जो कलर यायला लागतो त्यावेळी ते फळ काढलं जातं आणि ते फळ मार्केटला आल्यानंतर 8 दिवसांनी पिकतं, नॅचरली पिकतं. त्याला गवतामध्ये ठेवल्यानंतर केमिकल टाकून पिकवल्यानंतर त्याचा परिणाम माणसाच्या बॉडीवर होतोय. कारण हे किती झालं तर केमिकल आहे पोटात जाते आणि प्रत्येकजण काही आंबा धुवून आणि हे करून खात नाही, डायरेक्ट पण चावून खातो. त्याच्यामुळे हे हेल्थला डेंजर आहे. त्याच्यामुळे एफडीए याच्यामध्ये ॲक्टिव्ह झालेली आहे, ती कोणाला सोडणार नाही. आंबा घेताना मार्केटमध्ये जनरली जो ओळख असेल आणि गालाधारक जे आहेत त्यांच्याकडून घेतल्यास फसवणूक होणार नाही अशी मला खात्री आहे.